विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे। पिंपरी चिंचवडमधील चिंचवड विधानसभा परिक्षेत्रातील विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांचे कट्टर समर्थक लक्ष्मण जगताप यांचे अतिशय जवळचे असे विश्वासू या ठिकाणी असलेले शत्रुघ्न काटे यांच्याकडून आज शक्ती प्रदर्शन केलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। गेले काही दिवस हे जे आहेत ते स्वर्गीय लक्ष्मण जगताप असतील किंवा अश्विनी जगताप असतील यांच्या संपर्कात होते, मात्र आता अचानक त्यांनी जे आहेत आता विधानसभेसाठी या ठिकाणी शक्ती प्रदर्शन केलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। नक्की कशा संदर्भात शक्ती प्रदर्शन केलं आपण जाणून घेऊयात। काय सांगाल, आज शक्ती प्रदर्शन करताय तुम्ही, काय नक्की भावना आहे तुमची? खरं तर शक्ती प्रदर्शन नाहीये, येणारी विधानसभेची निवडणूक ही माझ्या कार्यकर्ता बैठक म्हणून बोलवली। तर खरं तर तुम्ही सर्वजण पाहताय कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये खरं तर हा मेळाव्याचं रूप त्याला आलं आणि माझ्यावरती जेवढ्या लोकांनी प्रेम केलंय आणि प्रत्येकाची एक भावना आहे आता की काही करून तुमच्यावरती जो अन्याय झालाय, 2 वेळा महापौर करतो म्हणून, एकदा स्टँडिंग कमिटी चेअरमन करतो म्हणून, एकदा पक्षनेता करतो म्हणून, असं खूप वेळा मला डावलण्यात आलं। आता माझ्या प्रभागातील नागरिकांची इच्छा आहे की आता आपण आमदारकी लढायची। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मी आता म्हणतोय आमदारकी लढायची, मात्र जगतापांच्याच घरात 2 जे आहेत ते उमेदवार समोर आले, एक शहराध्यक्ष शंकर जगताप असतील किंवा विद्यमान आमदार अश्विनी जगताप, त्यामध्ये तुम्ही आता कसा दावा करताय? खरं तर तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल की 2009 पासून स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांचा प्रचार प्रमुखच या मतदारसंघाचा मी कायम असायचो। प्रत्येक निवडणुकीमध्ये फक्त मी पुढे असायचो आणि बाकी सगळे मंडळी बाजूला असायची। आता तेही मागतात, मी मागतो, शेवटी पक्ष शेवटी ठरवतील की या मतदारसंघातलं तिकीट कोणाकडे द्यायचं, कारण जी जुनी ती परिस्थिती आता ती परिस्थिती राहिलेली नाही। आता तुम्ही पाहिलं असेल तर प्रत्येक मतदारांचा विचार तुम्ही जर घेतला, त्यांना थोडा बदल हवा आहे आणि तो बदल हवा असल्याने या कार्यकर्त्याचा जोश तुम्हाला दिसतो तो एवढा। तुम्ही आता आताच म्हणले की स्वर्गीय लक्ष्मण जगतापांचे कट्टर कार्यकर्ते होते, तुम्ही प्रचार प्रमुख होते, आता मात्र तुम्ही त्यांनाच आव्हान देता असं कुठेतरी वाटत नाही? नाही, माझं त्यांना आव्हान असं नाहीये, कारण मी पण एक संघटनेतला कार्यकर्ता आहे। गेली 20 वर्षापूर्वी या भागाचं नेतृत्व मी करतोय। कुठेतरी मी तुम्हाला सांगितलं की मला त्यावेळेस त्यांनी डावलेलं आहे पक्षाने किंवा, आणि मला वाटत नाही की यावेळेस पक्ष माझ्यावर अन्याय करेल आणि मला खात्री आहे, कारण माझ्याबरोबर जो समाज माझ्याबरोबर आहे आणि समाजाने स्वतःचा निवडणूक आता हातात घेतल्यासारखं वाटतंय। तुम्ही लढण्यावर ठाम आहे का? हा, 100% मी लढणार ठाम। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।